नमस्कार, मी मयुरी. माझ्या मयुरी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे तांदळाची भाकरी. तर तुम्ही तो व्हिडिओ प्लीज स्किप करू नका, पूर्ण बघा. तर यासाठी मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि ते हे पीठ मी गरम पाण्यामध्ये मळून घेतलेलं आहे. कारण जर मी त्याच्यामध्ये गरम पाणी केलं नसतं तर ते भाकरी फुटली असती आणि व्यवस्थित भाकरी झाली नसती आणि भाकरीसुद्धा व्यवस्थित बनवता आली नसती. तर यासाठी मी आणि ही भाकरी मी व्यवस्थित पीठ मळून घेऊन नंतर भाकरीचा गोळा करून ही अशी भाकरी बनवते मी. आणि भाकरी मी पोलपाटावरती बनवत नाही तर डायरेक्ट ताटामध्ये बनवते, कारण का मला ताटामध्ये भाकरी वळायला खूप आवडते. तर अशा प्रकारे मी भाकरी बनवून घेतलेली आहे. तुम्हाला जर भाकरी बनवता येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भाकरी बनवण्यासाठी मी भाकरी बनवून घेतलेली आहे. आणि जर भाकरी तुम्हाला जर तव्यावर बनवताना तवा खूप व्यवस्थित गरम तापलेला पाहिजे. जर तवा व्यवस्थित तापलेला नसेल तर भाकरी तव्याला चिकटून पूर्ण खराब होऊ शकते. त्यासाठी तवा पूर्ण गॅसची फ्लेम हाय करून तवा पूर्ण व्यवस्थित तापवून घ्यायचा, पूर्ण गरम गरम तापला पाहिजे. आणि नंतरच तव्यावरती भाकरी टाकून त्या तव्यावरती पाणी टाकून बघायचं आधी थोडंसं तवा तापलेला आहे का. पाणी जर पूर्ण असं उडायला लागलं तर समजायचं की तवा व्यवस्थित तापलेला आहे. नंतर मग आपण त्याच्यावरती भाकरी टाकायची आहे आणि भाकरी एका बाजूने व्यवस्थित शेकली का आपण आधी पलिताने उरतून बघवायची आहे. जर खालच्या बाजूने व्यवस्थित जर शेकली असेल तर त्याला आपण पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी व्यवस्थित लावून घ्यायचे, पूर्ण पूर्ण भागाला पाणी लागलं पाहिजे. आणि पाणी लावून झाल्यानंतर व्यवस्थित भाकरी पलिताने उरपतून पलटी मारायची आहे आणि ती व्यवस्थित, कारण का पाणी लावायचं, कारण का पाणी लावताना हात भाजण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे पाणी लावून झाल्याच्यानंतर व्यवस्थित पाणी लावून झाल्याच्यानंतर व्यवस्थित भाकरी अशी उरपून घेऊन व्यवस्थित शेकवायची आहे. तर भाकरी ही पूर्ण शेकली पाहिजे. जर शेकली नाही तर भाकरी कच्ची राहील आणि पूर्ण बुलबुलीत ते पीठ सर्व तसंच राहील. तर गॅसची फ्लेम थोडी हायच ठेवायची, कारण का भाकरी शेकली पाहिजे. तर हा तवा माझा असा खोलगट आहे, त्याच्यामुळे भाकरी शेकायला खूप प्रॉब्लेम आहे. तर तवा हा जर पसरट असेल आणि मध्ये खोलगट नसेल तर भाकरी पटकन शेकते हे आणि बाकीसुद्धा भाकरी आपल्या पटापट थापायला जमतात. तर अशा प्रकारे मला मध्येच हाय फ्लेम करावी लागते, लो फ्लेम करावी लागते. तर अशा प्रकारे मी भाकरी बनवते. तर मित्रांनो, तुम्हाला जर भाकरी बनवता येत नसेल तर हा व्हिडिओ प्लीज स्किप न करता बघा आणि पूर्ण बघा. मी कशी व्यवस्थित भाकरी भाजते, गोलच्या गोल एकदम, आणि न पोलपाट वापरता मी ताटामध्येच भाकरी वळते. तर पीठ हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. कधी तर थंड पाण्याने भाकरीचं पीठ मळलं जातं, तर कधी काही पीठ असतात ती गरम पाण्याने मळली जातात. तर गरम पाण्याने मळल्याचं कारण असं आहे की तर ते पीठ फुटत नाही, तर मऊ मऊ मस्तपैकी असं मऊसुत भाकरी होते त्याची. आणि त्याच पिठात जर तुम्ही थंड पाणी वापरलं तर ती भाकरी पूर्ण फुटून जाईल आणि भाकरी व्यवस्थित वळली जाणार नाही. तर सारखी भाकरी वळायला लागेल. त्यासाठी मी गरम पाण्यामध्ये चं पीठ मळलं आहे आणि भाकरी भाजत आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर माझी भाकरी मस्तपैकी शेकत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर भाकरी बनवता येत नसेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे भाकरी व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. चारही बाजूने लो फ्लेमच करायची आहे. तर अशा प्रकारे मी आज टिफिनसाठी भाकरी बनवलेली आहे. तर भाकरी मला पटापट जमते भाजायला, कारण का मला चपाती भाजायला पटापट जमत नाही आहे. चपातीसुद्धा भाजते पण पटापट जमत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी 2-3 भाकऱ्या भाजून घेतल्या आहे. अशा प्रकारे आता एकच भाकरी झालेली आहे. तर अशा प्रकारे गॅसची फ्लेम आपण दुसरी भाकरी वळताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे, कारण का जर जास्त हाय फ्लेम ठेवली तर तवा जास्त करपून जाईल आणि भाकरीसुद्धा करपून जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज. आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअरही करा व्हिडिओ आवडला तर. आणि अशी तुम्ही भाकरी बनवून घरी जेवणामध्ये खाऊ शकता, कारण का भाकरी पटकन आणि 5 मिनटामध्ये होते. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडला तर फ्रेंड्स लोकांना शेअर करा. तर अशी भाकरी आपण कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता. गोडी भाजी म्हणजे व्हेज भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि नॉनव्हेज भाजीसोबत ही भाकरी खाऊ शकता. तर भाकऱ्यांमध्ये सुद्धा खूप बरेच प्रकार आहे. ज्वारीची भाकरी, नाचण्याची भाकरी, तांदळाची भाकरी, अजून खूप कण्याची भाकरी, असे खूप सारे प्रकार आहेत. तर अशा प्रकारे तांदळाची भाकरी किती मस्त आणि छान आहे, मऊ मऊ आहे. तुम्ही बघतच असाल. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर अशा प्रकारे मी 2-3च भाकऱ्या भाजल्यात, कारण का मला तेवढ्या भास होतात. तर मित्रांनो, माझ्या चॅनलवरती प्लीज चॅनलवरती तुम्ही जावा आणि माझे व्हिडिओ आहेत तर सर्वांनी बघावे असं मला वाटतं आणि मला सपोर्ट करावा, कारण का तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. आणि जे व्हिडिओ तुम्हाला आवडले त्यांना कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. आणि असंच मला जसं आजपर्यंत सपोर्ट देत राहिला तसंच मला याच्या पुढेही सपोर्ट द्या. आणि तुम्हाला जर अजून कुठच्या नवीन रेसिपी हव्या असतील तर माझ्या
मला कमेंट्स करून नक्की सांगा. मी त्या रेसिपी बनवून यूट्यूबला टाकेन आणि तुम्ही नंतर त्या बघू शकता. अशा प्रकारे जर कोणाला भाकरी बनवायला जमत नसेल तर हा माझा व्हिडिओ नक्की बघा. तर न पोलपाट वापरता एक 5-6 मिनटामध्ये कशा मी भाकऱ्या भाजून पटापट तयार झाली. तर बघितलं तर एकदम भाकरी मस्त आणि लुसलुशीत झालेल्या आहे. तर अजूनही शेवटचं एकदा सांगते की यूट्यूबला माझ्या नवीन असाल तुम्ही चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.